सिद्धरामेश्वर देवस्थान भक्त समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सोमवारी दुपारी 3 वाजता महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना देण्यात आले। ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून वेळीच ही अतिक्रमणे हटवावीत। तीर्थक्षेत्र उज्जैन वाराणसीला केलेल्या कॉरिडॉरच्या धर्तीवर ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसरात अतिक्रमण मुक्त करून मंदिर परिसरात पुरातन वैभव मिळवून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावर पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मत भक्त समितीचे अध्यक्ष विजय कुमार चोळे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केले। या प्रसंगी अध्यक्ष विजय चोळे, शशिकांत बिराजदार, रमण कुलकर्णी, सुनील स्वामी, बापूताज पाटील, केदार छत्रे, राम केळकर, संतोष तांबुलकर, शिवशरण दोडमणी, सिद्धरामेश्वर भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। देवस्थान भक्त समिती मागील 2011 वर्षापासून सिद्धरामेश्वर देवस्थानचा जीर्णोद्धार, डेव्हलपमेंट, परिसरातील स्वच्छता अशा बरेचसे कामं आज भक्त समितीच्या माध्यमातून आम्ही माझे सहकारी माता बहिणीने सगळ्यांनी मिळून आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहे। सध्याचा ज्वलंत प्रश्न म्हणजे लक्ष्मी मार्केट ते पंचकट्टा, मार्कंडे मंदिर ते विजापूर वेस्ट या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे। मागील 50 वर्षापासून हा अतिक्रमण वेढा या मंदिर परिसरामध्ये घेरटा घातल्यामुळं रोडवरून सहज दिसणारं जे 50-60 वर्षापूर्वी जे मंदिर होतं आज त्या मंदिराला आतमध्ये येऊन बघावं लागतंय। ही सोलापूरकरांसाठी फार मोठी शोकांकी आहे। सोलापुरात एक सोडून 2-2, 3-3 आमदार असून सुद्धा कोणी याच्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करत। एक सुद्धा लोकप्रतिनिधी व्यवस्थित नाही। कमिटीकडून सुद्धा वारंवार आम्ही तक्रार केलो, अर्ज दिलो, निवेदन दिलो, तरी सुद्धा कमिटीकडनं सुद्धा निष्क्रिय प्रतिसाद मिळत आहे। पण सदरची जागा ही ग्रीन झोन असल्यामुळं आणि सदरच्या ग्रीन झोन जागेमध्ये कुणालाही अतिक्रमण करता येत नाही, बांधकाम करता येत नाही, पत्राशेड मारता येत नाही। मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून देशभरातील केवळ हिंदू मंदिरेच नाही, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, बौद्ध विहार, जैन मंदिर इथून सुद्धा सर्व अतिक्रमण स्वच्छ आहे। महाराष्ट्रातले कित्येक मंदिरातून अतिक्रमण मुक्त होत आहे। त्यात नाशिक आहे, मुंबई आहे, पुणे आहे, येथील अतिक्रमण मुक्त होत आहे। फक्त सोलापूरला एक अपवाद आहे। सोलापूरला काय श्राप आहे का, सोलापूरला निरास्ता आहे का, सोलापूरच्या मंदिराबद्दल कोणाला प्रेम नाही आहे, कळायला मार्ग नाही। यापुढे महापालिका आयुक्त मान्य डॉक्टर ओंबासे साहेब यांनी याच्यावरती लक्ष घालून मंदिर परिसरातील जे 300-350 अतिक्रमणधारक आहेत तात्काळ त्यांना स्थलांतरित करून मंदिर परिसर अतिक्रमणाच्या विळख्यातून मोकळं करावं आणि मंदिराचं कॉरिडॉरसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव टाकावा। सोलापूर हे महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यापैकी एक जिल्हा आहे जो स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आहे। 100 कोटीच्या वर निधी सोलापूरला येत आहे, तरी सुद्धा मंदिर परिसर आणि मंदिराचं कॉरिडॉरसाठी कुठलाही लोकप्रतिनिधी प्रयत्न करत नाही। माननीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी प्रशासन यांनी तरी त्याच्यासाठी पाठपुरावा करावा हीच त्यांना नम्र विनंती। अन्यथा हा आंदोलन अति उग्र प्रमाणात होईल आणि होणाऱ्या नुकसानीस स्वतः महापालिका आयुक्त आणि जिल्हा प्रशासन जबाबदार आहे। धन्यवाद।